दिव्यांगाच्या खात्यावर निधी जमा होणार? फार कमी आहे. खरं तर माझं काय म्हणणं होतं का आमचा 2016चा जो कायदा आम्ही पारित करून घेतला होता दिव्यांगासाठी, केंद्राचा जो कायदा आहे, अपंग पुनर्वसन कायदा 2016चा. तर तो 2016चा कायदा काय म्हणतं का जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र यांना 5% दिव्यांगासाठी निधी राखीव ठेवला पाहिजे. म्हणजे अर्थातच 4%. 4%नं आता जर 7 लाखाचं बजेट जर केलं, तर 28,000 कोटी रुपये दिव्यांगासाठी खर्च करणं आवश्यक आहे. त्यापैकी सरकार किती खर्च करून आलं? फक्त 1400 कोटी. त्याच्यातही 1400 कोटीमध्ये 1000 ते 1200 कोटी हे कर्मचाऱ्यावर खर्च होतं. प्रॉपर दिव्यांगावर 100-150 कोटी खर्च होत नाही. त्यांना आमच्या मागणीला यश आलं का आम्ही त्यांना सांगतो की दिव्यांगाला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा हे केला पाहिजे, स्टॉल धोरण कसं आखलं पाहिजे. म्हणजे 28,000 कोटी रुपये कुठं आणि तुमचे 1400 कोटी कुठं. म्हणजे 5% 4% निधी खर्च होत नाही. त्याच्यासाठी आम्ही आता एक कोर्टात पण जाणार आहोत आणि त्यासाठी एक आंदोलनही जून महिन्यात आम्ही करू. हो, सध्या आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे. तर युद्धाचा थेट परिणाम जो आहे गॅसवर झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत. थेट पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला. काय सांगणार? पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण होणार. मला असं वाटतं का युद्ध होणार हे आता ह्या 10 दिवसात समजलं का सरकारला? म्हणजे मग आमची खुफिया यंत्रणा किंवा राजदूत जे काही देशाच्या बाहेर आहे, ते काय करतात? परराष्ट्रीय धोरण आमचं कशा पद्धतीनं आम्ही पाहतोय कसं कमकुवत आहे हे याच्यावरून स्पष्ट होते. का अशा प्रकारच्या गोष्टीची माहिती, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या युद्धाची माहिती देशाला माहीत न होणं, देशातल्या सरकारला माहीत न होणं केंद्राला, ही मोठी फजिती आहे. लक्षात घ्या. ही जर कदाचित माहिती असतं, जसं कोरोनाच्या काळात ज्या चुका केल्या, त्या युद्ध काळात सुद्धा त्या चुका वारंवार केंद्र सरकारकडून होताना दिसतं. म्हणजे विश्वगुरू म्हणणारे गुरु आता फसले आणि साधं सिलेंडर आणि पेट्रोलही त्यांना आता कमी भेटणार. उलट तर ही हुशारी जर भारतानं करून दाखवली असती आणि तशा पद्धतीचं जर भूमिका भारत सरकारनं केली असती, तर मग आम्ही मानलं असतं. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज ची नीती ठेवली असती तर ते शक्य झालं असतं. म्हणजे मिठावर पोर्तुगीज बंदी आणणार आहे, इकडे पाठवणार नाही. तेव्हा छत्रपतीची खुफिया यंत्रणा पहिलेच माहित होतं का पोर्तुगीज मीठ पाठवणार नाही कोकणातलं. कोकणामध्ये बंदी घालणार. तर त्याच्या अगोदरच साठा निर्माण करून ठेवला होता. ही जी आहे, ही कशातून येतं? हे भावनेतून येतं. त्याच्यातून स्वतःमध्ये असणारं राष्ट्रप्रेमातून येतं. भाजपा जरी राष्ट्रप्रेमाचा ऊत आणत असेल, तर याच्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचं राष्ट्रप्रेम हे फक्त देखावाजोगतं आहे. प्रत्यक्षात ते नाही आहे. त्याच्यामुळेच ही आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. अधिवेशन सुरू असतानाच विधान भवन जे आहे ते बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल आला सकाळी आज. मला वाटतं ते कोण ईमेल आला असेल तर ते लगेच माहीत पडलं पाहिजे. ते नावागिवासहितच स्पष्ट झालं पाहिजे आणि एवढं धाडस देशांतर्गत लोकांमध्ये केलं का देशाच्या बाहेर अंतर्गत लोक करताय याची लगेच चौकशी मला वाटते झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.